नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. BEd CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, जनरल नॉलेज या घटकांतर्गत आपल्याला उपघटक साहित्य हा आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रों, 2 ते 3 प्रश्न आपल्याला या घटकावर आधारित परीक्षेमध्ये विचारले जातात. तर याच्या अनुषंगाने हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. तर चला पाहूया काही प्रसिद्ध पुस्तके, कादंबरी तसेच त्या पुस्तकांचे व कादंबरीचे लेखक. अग्निपंख. विद्यार्थी मित्रों, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे हे आत्मचरित्र होय. ययाती वि स खांडेकर यांची ही कादंबरी होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, छावा शिवाजी सावंत यांची कलाकृती. शिवाजी सावंत यांची दुसरी अविस्मरणीय कलाकृती म्हणजेच मृत्युंजय. तर महाभारतातील कर्ण हे जे पात्र आहे त्यावर आधारित ही कादंबरी. श्रीमान योगी रणजित देसाई. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी. अजून एक दुसरी कलाकृती कुरूप श्री अण्णाभाऊ साठे. त्यानंतर दया पवार यांची कलाकृती बलूत. व्यंकटेश मांडगुळकर यांची कलाकृती बनगरवाडी. पैलवान गणेश मानगुडे यांची कलाकृती बाजिन, जी की रायगडाशी निगडीत असणारी कादंबरी आपल्याला पाहायला मिळते. श्री मनाचे श्लोक. प्रसिद्धपणे याला आपण मनाचे श्लोक असं म्हणतो. मनाचे श्लोक हे पुस्तक कुणी लिहिले किंवा मनाचे श्लोक हा ग्रंथ कुणी लिहिला तर समर्थ रामदास स्वामी. मनाचे श्लोक नंतर श्री दासबोध असं नाव असलेला परंतु दासबोध या नावाने प्रसिद्ध असलेला समर्थ रामदास स्वामींचा परत दुसरा ग्रंथ श्यामची आई साने गुरुजी. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं द डिस्कवरी ऑफ इंडिया. तसेच ह्याचा मराठी अनुवाद भारताचा शोध. ही बाब लक्षात घ्या. तर भारताचा शोध हे पुस्तक कुणी लिहिले असा जरी प्रश्न आला तरी त्याचं उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपण लक्षात ठेवावं. माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ याचाच मराठी अनुवाद विद्यार्थी मित्रो माझे सत्याचे प्रयोग किंवा सत्याचे प्रयोग हे पुस्तक कुणी लिहिले असं जर आलं तर ती श्री महात्मा गांधी यांची ऑटोबायोग्राफी आहे, म्हणजे ज्याला आत्मचरित्र आपण म्हणतो. त्यानंतर माय कंट्री माय लाईफ श्री लालकृष्ण अडवाणी म्हणजेच LK अडवाणी यांचं हे पुस्तक, त्यांची ऑटोबायोग्राफी. बटाट्याची चाळ पु ल देशपांडे यांची हास्य कलाकृती. तसंच पु ल देशपांडेंची दुसरी कलाकृती गाठोडं हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायचं आहे. संभाजी श्री विश्वास पाटील यांची आपल्याला कलाकृती लक्षात ठेवावी लागेल. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. विद्यार्थी मित्र, अजून एक नावाजलेली कादंबरी कोसला श्री भालचंद्र नेमाडे हे त्याचे लेखक होय. संभाजीचे लेखक विश्वास पाटील यांची दुसरी कलाकृती म्हणजेच पानिपत हेही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, गुलामगिरी हे पुस्तक जे आहे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. ज्योतिराव गोविंदराव फुले. महात्मा फुले यांची दुसरी कलाकृती म्हणजेच विद्यार्थी मित्रो शेतकऱ्यांचा असूड. तसेच सार्वजनिक सत्यधर्म हेही महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे विविध ज्या कादंबऱ्या आहेत, प्रसिद्ध कादंबऱ्या
व पुस्तके, अजूनही प्रसिद्ध कादंबऱ्या व पुस्तके यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, जो की आपल्याला 2 ते 3 मार्क्स आपल्या BEd CET मध्ये देणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, छावा, शिवाजी सावंत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपण जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची नावं, त्यांचे लेखक, काव्यखंड असतील, त्यांचे कवी, ह्या बाबी आपण काय करायच्या आहेत, आपल्या परीक्षेसाठी तयार करायच्या आहेत. आपली तयारी जय्यत चालू असेल तर विद्यार्थी मित्रो लवकरच आपली परीक्षा आहे, म्हणजेच आपल्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी हा घटक आपण काय करायचा आहे, तयार करायचा आहे. लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.